फार वर्षांपूर्वी तुंगभद्रा नदीच्या किनारी एक भव्य आणि सुंदर शहर होतं. त्याचं नाव होतं हंपी. सुंदर मंदिरं, राजवाडे आणि बाजारपेठांनी ते गजबजून गेलेलं होतं. या शहरावर विजयनगर साम्राज्याचे राजे राज्य करत होते. त्यातलेच एक महान राजा म्हणजे कृष्णदेवराय. त्यांनी हंपीला वैभवाच्या शिखरावर नेलं. त्यांच्या काळात कलेला आणि संस्कृतीला खूप प्रोत्साहन मिळालं. अनेक सुंदर मंदिरे बांधली गेली, ज्यात विठ्ठल मंदिर आणि विरूपाक्ष मंदिर प्रमुख आहेत. विठ्ठल मंदिरात एक प्रसिद्ध दगडी रथ आहे. हा रथ इतका सुंदर आहे की जणू काही तो ख्या रथासारखाच दिसतो. हंपीच्या बाजारात हिरे, मोती आणि मौल्यवान रत्नांचा व्यापार होत असे. लोक दूरदूरून येथे खरेदीसाठी येत असत. पण काळाच्या ओघात हंपीवर शत्रूंनी हल्ला केला आणि ते शहर उद्ध्वस्त झालं. हे पाहून आपल्याला त्या काळातील कलाकारांच्या कौशल्याची कल्पना येते. हंपीमध्ये अनेक मोठे दगड आणि टेकड्या आहेत, ज्यांच्यामध्ये हे सुंदर अवशेष विखुरलेले आहेत. हंपीच्या अवशेषांमध्ये लोटस महल नावाचा एक सुंदर राजवाडा आहे, जो कमळाच्या फुलासारखा दिसतो. हा राजवाडा त्या काळातील स्थापत्यकलेचे एक अद्भुत उदाहरण आहे. येथे नृसिंहदेवाची एक विशाल मूर्ती आहे, जी एकाच मोठ्या दगडातून कोरलेली आहे.